आणि यानंतर बातमी पुण्यातून आहे। पुण्यात नेमकं चाललंय काय असा प्रश्न उपस्थित केला जातोय, कारण पुण्यामध्ये पोलिसच असुरक्षित आहेत का असा प्रश्न निर्माण झालाय। भर रस्त्यात पोलिसाला मारहाण करण्यात आली आहे। गाडी अडवल्याचा राग मनात धरून नोकरी कशी करतो ते बघतो अशी धमकी देत पोलिसांना मारहाण करण्यात आली आहे। पुण्यामध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या प्रवृत्तीमध्ये वाढ होताना दिसतेय। सिंहगड रस्त्यावरच्या कोल्हेवाडी फाटा इथं 2 जणांनी ड्युटीवर असलेल्या पोलिसाला मारहाण केली आहे। मिकी घई आपल्याला अधिक अपडेट देतील। मिकी, दिवसेंदिवस पुण्यातून समोर येणारे हे प्रकार चिंता वाढवणार आहेत। नेमकं काय घडलं? प्रज्ञा, जर आपण बघितलं तर अगदी तसंच आहे की पुण्यात नक्की चाललंय तरी काय, पोलीस तरी सुरक्षित आहेत का असा प्रश्न नक्कीच उपस्थित होतो। कारण 2 दिवसांपूर्वी जर आपण बघितलं तर एका महिला पोलीस अधिकाऱ्यावर थेट पेट्रोल टाकून तिला जाळण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर काल बघितलं तर पुन्हा एकदा सिंहगड पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडलेली आहे। कोल्हेवाडी जो कार चालक आहे तो स्पीडनी चालला होता, तो रॅश ड्रायव्हिंग करत होता, म्हणून पोलीस जे कॉन्स्टेबल त्या ठिकाणी होते ट्रॅफिक पोलीसचे, त्यांनी ती गाडी अडवली। त्या ठिकाणी त्या कार चालकाबरोबर पोलिसांचं काही बाचाबाची झाली। त्या ठिकाणी त्यानंतर त्यांनी थेट पोलिसांच्या कॉलरवर हात घातलं आणि तिथं धक्काबुक्की झाली। अशा पद्धतीने थेट पोलीस जे होते अधिकारी, अर्थात जे पोलीस ट्रॅफिकचे विभागाचे होते, त्यांच्यावर हात घालण्यात आला। त्याचबरोबर जर त्याचा साथीदार बघितला तो कार चालकाचा, त्यांनी देखील हात घातलं थेट पोलिसांनी। हे लोकांनी बघितलं तिथं आणि त्यानंतर पोलीस हरकतीत आले। या मंगेश फडके जे आहेत त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं, त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला। मात्र जर आपण बघितलं तर पुण्यात पोलिसांवर थेट हात टाकण्याचा प्रयत्न, हे असे प्रकार वारंवार घडत आहेत। हे देखील गांभीर्याने घेण्याची गरज आहे। पोलिसांनी देखील ऍक्शन मध्ये येण्याची गरज आहे, कारण पोलिसांचा जर वचक राहिला नाही तर अशा पद्धतीने घटनेत वाढ होईल आणि नक्कीच जे पुण्यातली गुन्हेगारी आहे ती पुन्हा आणखीन वाढताना दिसते। म्हणजे सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुण्यामध्ये ऐरणीवर आहेच, पण आता पोलिसांच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर येताना दिसतोय। मिकी, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। नमस्कार। मन सुद्धा तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो, येतोय मन सुद्धा तुझाचा दुसरा सीझन। होई मन सुद्धा